दिवाळीच्या खरेदीसाठी आम्ही गेलो होतो पुणे येथील मंडई या भागामध्ये। या व्हिडिओमध्ये बघूया तिथे काय काय मिळतंय। एका ठिकाणी आम्हाला दिसले रेडीमेड किल्ले। लहानपणी आम्ही मातीचे करायचो, आता चक्क रेडीमेड मिळतात, ते सुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये। हे चांगलं वाटतंय का ते चांगलं वाटतंय। एका ठिकाणी किल्ल्यावर ठेवण्यासाठी मावळे बघायला मिळाले। मावळ्यांच्या वेगवेगळ्या पोझेस मधल्या मूर्ती, भटजी, जंगली श्वापद, गाय असे वेगवेगळ्या मूर्ती तिथे होत्या। त्यांची किंमत 200 रुपयाला 1 डझन अशी होती। शिवाजी महाराजांच्याही मूर्ती होत्या। ह्या सगळ्या मूर्ती आणि मावळे बघून लहानपणीची आठवण अगदी ताजी झाली। त्याच्या पुढे आम्हाला दिसल्या सुंदर सुंदर साड्या। ह्या साड्यांच्या किमतीची चौकशी केल्यानंतर कळलं की ह्या साड्या 500 रुपयाला आहेत। साड्यांसोबतच तिथे ब्लाऊजचेही अनेक स्टॉल्स बघायला मिळाले। ब्लाउजेसच्या किमती 500 रुपयाला 2 म्हणजेच 250 रुपयाला 1 अशा होत्या। सगळे ब्लाउजेस हे वर्क केलेले किंवा अशा पद्धतीचे होते। एका स्टॉलवर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज मॅग्नेट्स बघायला मिळाले। तिथे अगदी युनिक असे फ्रीज मॅग्नेट्स होते। चैत्र गौरीचे फ्रीज मॅग्नेट म्हणा, वदनी कवळ घेताचा श्लोक म्हणा, किंवा अगदी मराठी 12 महिने असेही तिथे होते। ह्यांची किंमत विचारता त्यांनी 60 रुपये अशी सांगितली। पुढच्या स्टॉलवरचे जे वरचे सेट होते ते त्यांनी 120 रुपयाला सेट असं सांगितलं, जे तो 100 रुपयाला देत होता। आणि खालच्या ज्या चेन होत्या त्या 100 रुपयाला 3। त्याचसोबत ह्याच माणसाकडे ब्रेसलेट्सही विकायला होती, तीही 100ला 3 अशा किमतीने बघायला मिळाली। आकाशकंदील हे 150 रुपये डझन अशी किंमत आम्हाला त्यांनी सांगितली। ह्या बांगड्यांच्या स्टॉलवर लहान मुलींच्या बांगड्या, मोठ्या बायकांच्या बांगड्या अशा सगळ्या बांगड्या वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होत्या। 6चे सेट, 2चे सेट अशा बऱ्याच बांगड्या होत्या। त्याचबरोबर काही ब्रेसलेट्स सुद्धा होते। मी माझी मनसोक्त खरेदी इथून केली। यावर्षी बाजारात एक वेगळ्याच प्रकारचे आकाशकंदील बघायला मिळाले। त्याच्यामध्ये लाईट्स हे ऑलरेडी असतात। अशा पद्धतीची झुमरं म्हणूया किंवा कंदील म्हणूया, हेही या ठिकाणी बघायला मिळाले। कानातले 40 रुपयाला 1 आणि 100ला 3 अशी किंमत सांगितली। यावेळेला मी स्वतःवरचा मोह आवरून कानातले घेतले नाहीत। वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही तुळशीबागेच्या मुख्य भागामध्ये गेलोच नाही, त्यामुळे कपडे आणि बाकी ज्वेलरी याची शॉपिंग यावेळेला केली नाही।
इथे सुंदर सुंदर तोरणं देखील विकायला होती. त्याचबरोबर दरवाजाच्या बाजूला जी तोरणं लावतात ती तोरणंही इथे विकायला होती. त्यांनी 150 रुपयाला 2 अशी किंमत सांगितली, पण 100ला 2 त्यांनी दिली. ह्याच मार्केटमध्ये शंख, कवड्या, शाळीग्राम असे वेगवेगळ्या गोष्टीही आम्हाला बघायला मिळाल्या. त्याचबरोबर कवट्यांची माळसुद्धा बघायला मिळाली. ते काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं की ही काली मातेची माळ आहे. असे वेगवेगळ्या अद्भुत गोष्टी ह्या मार्केटमध्ये आम्हाला बघायला मिळाल्या. दिवाळी म्हणजे रंग, रांगोळी, आकाशकंदील, पणत्या, अगदी उत्साहाचं वातावरण. सो ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी करायला मला खूप मजा आली. एकंदरीतच स्ट्रीट शॉपिंगची आवड असल्यामुळे मी हे शॉपिंग एन्जॉय केलं. म्हणूनच माझा आनंद तुमच्यासोबतसुद्धा शेअर करण्यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. काही सजेशन असतील तर कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.